हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर कालचा व्लॉग बघितल्यानंतर जसं की तुम्हाला माहितीच आहे, की मी आय-बी-टीला गेली होती इन्क्वायरी करण्यासाठी आणि ॲक्चुअली मला कालच्या व्लॉगमध्येच सांगायचं होतं, पण व्लॉग छोटा पडत होता आणि नेमकं आता मी काय बोलू हे मला सुचत नाहीये. जेव्हा-तेव्हा मला बोलायला ना लवकर सुचतं, पण व्लॉग छोटा पडून जातो आणि जर मी असं बोलली, की मी उद्या सांगते, तर मी ब्लँक होऊन जाते. आय-बी-टीला जाण्याचा उद्देश असा होता, की मला फीज जाणून घ्यायच्या होत्या. काय आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, काय आहे, आणि इन डिटेल पण मी तिकडे गेल्यावरच मला समजलेलं खूप सारी इन्फॉर्मेशन. तर तिकडे गेल्यानंतर असंही मला कळालं, की त्यांचे खूप सारे कोर्सेस तिथे अवेलेबल आहे. जसं की नेल आर्ट डिप्लोमा, हेअर डिप्लोमा, स्किन, फॅशन, ब्युटी, कॉकटेल आणि ब्राइडल स्पेशल असं भरपूर काही त्यांनी मला सांगितलेलं. पण खरंच सांगते गाईज, अजूनपर्यंत माझं काही डिसिजन कन्फर्म झालेलं नाहीये. बट फक्त मी इन्क्वायरी करून आलेली ना, तर दिल गार्डन गार्डन हो गया है. म्हणजे जिकडे नाही तिकडे नुसतं मला असं खुशी का माहोल छाया हुआ है, की मला आनंद होतोय, की हां, जस्ट मी एक स्टेप तर केलं ना माझ्या करिअरसाठी, पाऊल तर उचललेलं. सो या जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी उत्तर देते. कारण असं तर मला काही उमजत नाहीये मी काय बोलू म्हणून. कालच्या व्लॉग निमित्त मला खूप काही बोलायचं होतं, बट व्लॉग छोटा होऊन गेला होता आणि आज मला काही सुचत नाहीये. तर रुटीन तर तुम्ही बघितलंच असेल, आता मी ते सांगत नाही कारण क्लिप पुढे निघून आलेला आहे. गाडीचं ना थोडंफार काम निघालेलं आहे, सो मी गॅरेजमध्ये गेलेले ते ठीक करायला. ऑफिस झाल्यानंतर मी गेले. आता हे बघा यार, भलेही मला 2 पैसे कमी पडेल तर चालेल, बट अशा बाबतीत मी खूप सीरियस असते. जर थोडीशी वस्तू माझी जर बिघडलेली असेल ना, तर मी लगेच त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते. कारण मला अजिबात ते सहन होत नाही. इन शॉर्ट मी वस्तूंना खूप जपते. मग ती कोणतीही गोष्ट असो, कपडे असो किंवा काहीही छोट्या-मोठ्या गोष्टी असो. आणि माझ्यासोबत असं पण होऊन जातं, की एखादी वस्तू पण माझी हरवली नाही, तर मला खूप दुःख होतं. कारण मला असं वाटतं, की त्याच्यासोबत माझं अटॅचमेंट झालं होतं आणि आता ती हरवली म्हटल्यावर मग मलाच ते कसं तरी वाईट वाटतं. सो मी प्रयत्न करत असते, की त्या वस्तू एकदम नीटपणे माझ्याकडे असल्याच पाहिजेल म्हणून. बरं, तर रात्री आम्ही चोरचिट्ट्या खेळत बसलेलो. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.